तिथे मंत्रालयाजवळ अंबादास दानवे समर्थकांनी आंदोलन केलेलं आहे। अंबादास दानवेंवरील कारवाई विरोधात हे आंदोलन करण्यात आले। पोलिसांनी दानवे समर्थकांना आता ताब्यात घेतलंय। अंबादास दानवे यांच्यावरती शिवीगाळ केल्याप्रकरणी आणि तीही सभागृहात आई बहिणीवरून शिव्या दिल्यावरून 5 दिवसांचं निलंबन झालं आणि त्यानंतर आता दानवे समर्थकांनी हे आंदोलन मंत्रालयाजवळ केलेलं आपण पाहतो आहोत। काही कार्यकर्ते यावेळेला जमलेले होते आणि या मंत्रालयाजवळ जमलेल्या कार्यकर्त्यांनी हातामध्ये फलक घेत जोरदार घोषणाबाजी केली। त्यानंतर पोलिसांनी मात्र या सगळ्यांना ताब्यात घेतलंय। अधिक माहिती घेऊया, देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, कोणते हे कार्यकर्ते एकत्रित आलेले होते, किती वेळ घोषणाबाजी चालली? प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी सरकारकडून निलंबन करण्यात आलं होतं आणि या सगळ्याच्या निषेधार्थच अंबादास दानवे समर्थकांनी मंत्रालय आणि विधान भवन परिसरामध्ये जमा होत सरकारच्या निषेधार्थ आंदोलन केलेलं आहे। काही आंदोलनकर्ते जे आहेत ते काही वेळापूर्वी जमा झाले होते। या आंदोलनकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आझाद मैदान पोलीस स्टेशनकडे या सगळ्या आंदोलकांना घेऊन जाण्यात आलेलं आहे। नक्कीच, मात्र हे कार्यकर्ते नेमके कुठून आलेले होते? मुंबईमधले होते की हे छत्रपती संभाजीनगरमधून आलेले कार्यकर्ते होते, काही कळू शकलंय? अंबादास दानवे समर्थक होते अशा पद्धतीची माहिती आहे। मुंबई परिसरातीलच हे सगळे दक्षिण मुंबई परिसरातील कार्यकर्ते असल्याची माहिती आहे। ज्या पद्धतीचं निलंबन झालं, या सगळ्या निलंबनानंतर कुठेतरी नाराज झालेल्या अंबादास दानवे समर्थकांनी या पद्धतीचं आंदोलन करून सरकारचा निषेध केलेला आहे। नक्कीच, सुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी देवेंद्र।